हॅलो, कसे आहात सगळे? पावसाळा म्हटलं की काही ना काहीतरी गरमागरम खावंसंच वाटतं. म्हणून म्हटलं आज समोशाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडला असेल आज काय बनवूया, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. त्याच्यासाठी मी एक चमचा साबुत धने, जिरे आणि सौंफ घेतली आहे. त्याला मी थोडंसं भाजून त्याला मी खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे वाटण झालं पाहिजे, एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही. त्यानंतर एक मोठी वाटीभर मी इथे मैदा घेतला आहे. त्यात मीठ, जिरं आणि ओवा घातला आहे क्रश करून, म्हणजे त्याचं छान वास लागेल. आणि तूप घालायचं आहे. तूप किंवा तेल तुम्ही घालू शकता. आपण मोहन जे म्हणतो ना, करंजाच्या पिठात वगैरे आपण घालतो तसं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा त्याची मूठ बनेल, आपण पीठ असं हातात मुठीत दाबून बघायचं. जर त्याची मूठ बनत असेल तर ते योग्य प्रमाणात झालेलं आहे. आता तुम्ही त्याला पाणी घालून भिजवू शकता. तर तुम्ही बघू शकता, मी त्याला एकदा असं मुठीत दाबून तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे ते झालेलं नाही आहे, मोकळंच आहे. त्याच्यामुळे मी अजून थोडंसं तूप ॲड केलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मूठ इथे बनते, जे हे व्यवस्थित आहे. त्याच्यात थोडं पाणी घालून मी एक घट्ट असा उंडा बनवते. पातळ पोळ्यांसारखा उंडा बनवायचा नाही आहे, थोडा सख्त जो आपण म्हणतो तशा प्रकारे उंडा मी इथे बनवून घेते आणि रेस्ट करायला त्याला बाजूला ठेवते 20 ते 25 मिनिट. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. आपण जो समोस्यामध्ये मसाला भरतो, जर मी उकडलेली जसे बटाटे, इथे मी सकाळीच वरण भाताच्या कुकरमध्येच बटाटे टाकून दिले होते, कारण बटाटे उकडण्यापासून जर तयारी करायची तर थोडासा कंटाळा केला जातो. म्हणून मग मी सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते. त्याची साल मी काढून घेतली आहे. त्यानंतर मी एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये तेल आणि तो वाटलेला मसाला टाकला आहे, धने जिरे पूडवाला. आणि अद्रक लसूण पेस्ट मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. अद्रक आणि मिरचीची पेस्ट मी ॲड केली आहे. तुम्ही लसूणसुद्धा त्याच्यात टाकू शकता. थोडेसे इथे मी वटाणे होते ते पण घेते आणि शेंगदाणे पण घेते. आता पॅनमध्ये मी कढीपत्ता टाकते फ्रेश. त्याच्यामध्ये वटाणे आणि शेंगदाणे भाजलेले टाकूया. हळद, काश्मीरी लाल तिखट सगळं टाकून व्यवस्थित बटाटे पण ॲड केलेत, मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित याला मी मिक्स करून घेते. सगळे मसाले याला लागतील अशा प्रकारे. तुम्हाला जर पिवळीच भाजी दिसायला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर जास्त करू शकता आणि लाल तिखट अवॉइड करू शकता. अशा प्रकारे मसाला बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. आता एका कढईत मी तेल घेते डीप फ्राय करण्यासाठी. पावसाळ्यामध्ये सगळं डाएट आणि हे गोष्टी विसरूनच जाव्या लागतात. किती फ्राय केलेलं आणि किती गरम गरम भजी असले प्रकार आपल्याला खावेसे वाटतात. आणि जे तेलात तळलेलं असतं ना, त्याच्यासारखी टेस्ट दुसरं कशाचीच येणार नाही. त्यानंतर आता मी एक उंडा घेतला इथे मैद्याचा, व्यवस्थित तो भिजलेला आहे. अशा प्रकारे ना याला ओव्हल शेपमध्ये आपण लाटून घ्यायचे. इतकं जाड आणि इतकं पातळ कसं हवं आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे. अशा प्रकारे लंबगोल कापल्यानंतर बरोबर मध्यभागून त्याचे 2 तुकडे केले आणि 2 हाफ सर्कल्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. ते मी साईडला ठेवते. एकदाच आपण शेप देऊया सगळ्या समोशांना. अशा प्रकारे एवढी जाडी त्याची हवी आहे, म्हणून मी थोडंसं गोल आधी केलं आणि मग त्याला लंबगोल करून मधून 2 भाग केलेले. आता जो गोल साईड आहे ना त्या कापाची, ती आपल्याकडे ठेवायची आणि अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी याला, म्हणजे सर्व बाजूंनी पाणी लावून घेतलेलं आहे आणि एक काठ बरोबर दुसऱ्या काठावर मी अशा प्रकारे फोल्ड केला आहे. तुम्ही बघू शकता असा कोन मग याचा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण मसाला भरूया, स्टफिंग भरूया, व्यवस्थित दाबून घेऊया. तुम्हाला कितपत आवडते त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मसाला भरा आणि खालचा जो भाग होता तो व्यवस्थित चिटकवून घ्या. पाण्यामुळे तो अगदी व्यवस्थित चिटकतो. फक्त साईडने उघडा नाही आहे की नाही याची खात्री तुम्ही करा. उघडा असेल तर मग त्याच्यातला मसाला तळताना बाहेर येईल. अशा प्रकारे मी दुसरंही तुम्हाला दाखवते आहे. एक साईड मी दुसऱ्या साईडच्या वरती कशी चिटकवते ते तुम्हाला लक्षात येईल. बरेचदा काय होतं ना, स्टफिंग येते, पीठ भिजवायचं येतं, पण आकार नेमका बाहेरच्यासारखा कसा द्यावा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि मग जस्ट एक त्रिकोणी समोसे केले जातात. मग तो बाहेरच्या समोशासारखा फील नाही आहे. त्यामुळे असा आकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपं आहे, त्यात काही अवघड असं नाही आहे. हे झालेत माझे 2 समोसे इथे तयार. अशा प्रकारे मी बाकीचे पण समोसे व्यवस्थित आकार देऊन भरून घेते आहे. आणि इथे अशी एक टीप आहे, आपण जनरली जे तळताना भजी असतील, पुऱ्या असतील, आपण मीडियम किंवा फुल गॅसवर तळतो, जेणेकरून ते कमीत कमी तेल ॲब्झॉर्ब करेल. पण समोशाला असं नाही आहे. समोशाला तुम्हाला बारीक गॅसवरच, लो फ्लेमवरच तळायचे आहेत, जेणेकरून ते एकदम क्रंची आणि कडक त्याचं जे बाहेरचं कवर असतं ते बनेल. ठीक आहे. सर्वात आधी मी तेल एकदम कडक म्हणजे व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी फ्लेम लो केली आहे आणि त्याला
10 ते 12 मिनिट, म्हणजे जेवढी तुमची साईज आहे समोशाची त्याच्यानुसार तळायला वेळ लागेल, पण बारीक फ्लेमवरच तुम्हाला ते फ्राय करून घ्यायचे, नाहीतर समोशाला फोड येतात जे, आणि कवर एकदम घरी केलेले समोसे वेगळे दिसतात आणि बाहेरच्या समोशांना फोड नसतात, ते अगदी प्लेन असतात, बरोबर आहे. त्या प्रकारचे जर समोसे करायचे असतील तर तुम्ही आधी तेल भरपूर कडक तापवून घ्या आणि बारीक फ्लेमवर त्याला तळा. इथे यात्रेसाठी मी छोटे छोटे मिनी समोसेच पण बनवलेत 2-3, तुम्ही बघू शकता, छोटे छोट्या आकाराचे, की त्याला पण गंमत वाटेल. गरमागरम समोसे मी तळलेली हिरवी मिरची आणि सॉससोबत सर्व केले. तुम्हाला हवे तर तुम्ही चिंचेची चटणी पण ट्राय करू शकता, त्याची रेसिपी नक्की शेअर करेन, कमेंटमध्ये मला कळवा. कवर पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते तुटले, एकदम छान खरपूस आणि कडक असं कवर त्याचं बनलेलं, जसं समोशाचं असायला हवं. नक्की ट्राय करा आणि कसे झाले तुमचे समोसे कमेंटमध्ये कळवा. थँक्यू, बाय बाय.